नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुपर कोचिंग क्लासेसच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, थंबनेलवर तुम्हाला दिसत असेल की एमपीएससी आणि यूपीएससी दोन्हीही परीक्षांसाठी सीसॅट ची जी रणनीती आहे त्याचा जो अवघडपणाचा स्तर आहे हा समान आहे, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की काठिण्य जे पातळी आहे ती सारखी आहे की यामध्ये काही बदल आहे. तर यूपीएससी आणि एमपीएससी, आता आधी काय होत होतं, जी आपली राज्यसेवा होती म्हणजेच आपण त्याला म्हणू राजपत्रित अधिकारी. तर यामध्ये काय होतं की ही जी एक्झाम होती ती ऑब्जेक्टिव्ह होती, पण 2025 पासून आता ती काय झाली, डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. त्यामुळे काय झालंय की आता यूपीएससी आणि एमपीएससी बरोबर आहे, आता हे दोन्ही एकाच स्तरावर नाहीये. मग यामध्ये येणार जो सीसॅट हा विषय आहे त्याची जी विचारण्याची पद्धत आहे आयोगाची ती सारखी आहे का, तर जाणून घेऊया आपण. बाळांनो, याच्यामध्ये काय काय तफावत आहे, यूपीएससी मध्ये सीसॅट बद्दल कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर सीसॅट मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात, दोघांमधलं काय तुलना करता येईल तर आपण आज करूया. आणि यावरून तुमच्या हे लक्षात येईल की तुम्ही जर राज्यसेवेची तयारी करत असाल तर आता सोबत सोबत तुम्ही यूपीएससी ची पण तयारी नक्की कराल. ओके, चला. आता यामध्ये बघा बाळांनो, मी एक तुम्हाला एक स्ट्रक्चर दिलाय, एक आढावा दिलाय. सो हे जाणून घेऊया आपण वन बाय वन की याच्यामध्ये काय तफावत आहे. आता याच्यात घटक आहे किंवा प्रश्नाची पातळी, डिफिकल्टी लेवल काय. मग आता डिफिकल्टी लेवल काय असतील तर पहिले घटक, त्याच्यानंतर यूपीएससी सीसॅट आणि आपण एमपीएससी सीसॅट, म्हणजे राज्यसेवा सोबत यूपीएससी आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये विचारले जाणारे जे घटक आहे. मग याच्यातले कोणकोणते घटक आहे, तर त्याच्यामध्ये गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, कॉम्प्रेन्शन आहे आणि सोबतच बघा काय डिसिजन मेकिंग आहे. ओके, तर आता वन बाय वन आपण जाऊया. गणित म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड जे आहे यामध्ये काय महत्वाचं आहे तर बघा, युपीएससी मध्ये जे विचारले जाणारे प्रश्न मी तुम्हाला अनालिसिस करून सांगत आहे बाळांनो. ठीक आहे, मी स्वतः वैयक्तिकरित्या अनालिसिस केलं तेव्हाच मी तुम्हाला याची वादी मांडणी करून देत आहे. आता युपीएससी मध्ये जे सीसॅट विचारलं जातात म्हणजे गणित विचारलं जाते त्यामध्ये बाळांनो ती मध्यम ते अवघड लेवलचं असतात, हे लक्षात ठेवा. ओके, काय म्हणतो मी तुम्हाला सांगतोय, नीट लक्षात घ्या बाळांनो. हे मध्यम ते अवघड लेवलचं असतात, म्हणजे एकी सुटणारा नाही आहे, त्याच्यामध्ये बरेचसे काही तफावत आहे. आता यामध्ये काय कन्सेप्ट बेस तुमच्या पक्क्या असायला पाहिजे. कशाच्या बाबतीमध्ये, युपीएससी ची जर सीसॅटची तयारी तुम्ही करत असेल तर याच्यामध्ये तुमच्या कन्सेप्ट बेस महत्वाच्या असल्या पाहिजे. जर तुमच्याकडे ट्रिक्स असतील तर ते गणित तुम्ही लवकरात लवकर सोडवू शकले पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं असेल. जर तुमच्याकडे ट्रिक्स नसेल तर बाळांनो ती काय असेल, वेळ खाऊ असतात. म्हणजे काय, ऑप्शन एलिमेंट मेथड, ऑप्शनवरून उत्तर कसं काढता येईल आपल्याला, तर याचा पण आपल्याला याच्यामध्ये प्रॉपर पद्धतीने यूज करावा लागेल, वापर करावा लागेल. यासाठी तुमच्या कन्सेप्ट मात्र क्लिअर पाहिजे. कशाच्या बाबतीमध्ये, जर तुम्ही यूपीएससी मध्ये गणित हा विषयाची काय करत असेल, तयारी करत असेल, म्हणजे गणित विषयी तयारी म्हणण्यापेक्षा गणित हा विषय आपण जर काय करत असेल, सोडवत असेल. ओके, त्याच्यानंतर एमपीएससी मध्ये काय असतात बघा, ते सोपे आणि मध्यम असतात, त्याच्यामध्ये मध्यम आणि अवघड लेवलचं असतात, हे लक्षात ठेवा. तर एमपीएससी मध्ये सोपे आणि मध्यम लेवलचं असतात, त्याला आपण बेसिक टू मॉडरेट असं आपण म्हणतोय. बेसिक फॉर्म्युला असतो आणि याच्यामध्ये सर्वात जास्त एवढं काठिण्य पातळी नाही राहत, जे कोणाच्या तुलनेमध्ये असतात तर ते सीसॅटच्या म्हणजे आपल्या यूपीएससीच्या तुलनेमध्ये. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, तार्किक बुद्धिमत्ता. हा बुद्धिमत्तेच्या बाबतीची गोष्ट करताय मी. आता बुद्धिमत्तामध्ये रिझनिंग हे लॉजिकल असतात, त्यामध्ये आता रिझनिंग लॉजिकल मध्ये काय काय असतात ते यूपीएससी आणि एमपीएससीच्या बाबतीमध्ये दोन्हीच्या जाणून घेऊया. तर बघा, रिझनिंगच्या बाबतीमध्ये लॉजिकल प्लस अॅनालिटिकल आणि हे डेप्थ मध्ये असतात, म्हणजे ते डीप मध्ये असतात. काय, आपलं जे काही लॉजिक असतं, जे सीसॅट विचारलं जातं म्हणजे बुद्धिमत्ता विचारलं जातात बाळांनो, ते बुद्धिमत्ता हे लॉजिकल प्लस काय असते, अॅनालिटिकल डेप्थ मध्ये असतात, म्हणजे ते तुम्हाला डीप मध्ये विचारलं जातंय. ठीक आहे, याचं उत्तर आपल्याला काढण्यासाठी आपल्या बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे, खूप जास्त त्याच्यामध्ये प्रॅक्टिस असली पाहिजे, तरच आपण याला व्यवस्थितरित्या सोडवू शकतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर डायरेक्ट आता बघा आपण एमपीएससी मध्ये येऊ. एमपीएससी मध्ये याचं काय इनफॅक्ट आहे याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या. डायरेक्ट रिझनिंग, पॅटर्न बेस आणि हे कमी डेप्थ असतात. म्हणजे काय, ते डायरेक्ट डायरेक्ट दिले जात असतात, जसं तुम्हाला सिलोलिझम सारखे क्वेश्चन असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला क्लॉक असतील, घड्याळवरती प्रश्न असते, प्रश्न त्याच्यावर तेच दिले जात असतात, पण त्याची जी लॉजिकल लेवल आहे ती फार कमी असतात. कशाच्या तुलनेमध्ये, यूपीएससीच्या तुलनेमध्ये आपल्या एमपीएससीची. हे दोन कन्सेप्ट क्लिअर झाल्या. त्याच्यानंतर बघा, आकलन क्षमता तुमची काय असायला पाहिजे, म्हणजे कॉम्प्रेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता कॉम्प्रेशन जे आहे ते कशा स्वरूपाचं असतात, यामध्ये इंग्रजी खूप जे आहे ती क्लिष्ट असतात, म्हणजे कॉम्प्लिकेटेड आपण त्याला असं म्हणू शकतोय.
त्याच्यानंतर लांब लचक आणि हे तर्कशुद्ध प्रश्न असतात. तुम्हाला खूप त्याचं नॉलेज असायला पाहिजे. कशाचं? आकलन क्षमतेचं. ह्या दोन्ही मधलं तुलना मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यामुळे. कॉम्प्रिहेन्शन जे आहे ते सोडवताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागेल? तर ते एक तर इंग्रजी त्याचं जे खूप क्लिष्ट असतात म्हणजेच काय असतात आपण त्याला म्हणतो कॉम्प्लिकेटेड असतात. दुसरं बघा हे लांब लचक आणि हे तर्कशुद्ध प्रश्न त्याच्यामध्ये असतात. प्रॉपर तुम्हाला त्याचं वाचन असलं पाहिजे तरच ते तुम्हाला उतारे जे आहेत ते सोडवता येतील. हे सर्वात महत्वाचं कशाच्या बाबतीमध्ये? कॉम्प्रिहेन्शनच्या बाबतीमध्ये मी म्हणत आहे. दुसरं जर आपण एमपीएससीच्या बाबतीत बोलायला गेलो तर एमपीएससी मध्ये हे इंग्रजी व मराठी या दोन्ही मध्ये हे काय असतं बघा सोपे असतात आणि यामध्ये सरळ प्रश्न दिलेले असतात. ठीक आहे, म्हणजेच तुम्ही लक्षात घ्या युपीएससी मध्ये काय असतं बघा ते क्लिष्ट स्वरूपाचे असतात, लांब लचक असते आणि याच्यामध्ये तर्कशुद्ध प्रश्न असतात. परंतु त्याच्या तुलनेमध्ये जर आपण एमपीएससी मध्ये जर बघितलं तर हे तुम्हाला इंग्रजी आणि मराठी दोन्ही तुम्हाला कसे असतात सोपे आणि सरळ लेवलचे दिसत असतात. ओके, हे दोन त्या झालं याच्यामध्ये या पद्धतीने ही लक्षात ठेवायचे आपल्याला. ओके, त्याच्यानंतर आला डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग जे असेल आपला जे काही म्हणतो आपण डिसिजन मेकिंग असेल काही समस्या असते समस्याचं निवारण असतात म्हणजेच आपण त्याला प्रॉब्लेम सॉल्विंग हे दोन प्रकारे कशा प्रकारे म्हणजे दोन्ही याच्यामध्ये कशा प्रकारे विचारू शकतात तर ते आपण पाहूया. हे वास्तव जीवनाशी जोडलेले असतात. युपीएससी मध्ये जे काही आपल्याला डिसिजन मेकिंग वर क्वेश्चन विचारले जातात ते वास्तव जीवनाशी जोडलेले असतात. म्हणजेच आपण युपीएससी इथिक्स स्टाईलचे प्रश्न असतात. कोणत्या स्वरूपाचे बघा? इथिक्स स्टाईल स्वरूपाचे प्रश्न असतात. तर त्याच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर राज्यसेवेमध्ये हे कमी प्रमाणात किंवा साधे निर्णय आधारित प्रश्न असतात. हो समजायला येत असेलच तुम्हाला की मी तुम्हाला जर युपीएससी सीसॅट आणि राज्यसेवा सीसॅट मध्ये काय फरक सांगत आहे तर तुमच्या प्रॉपर लक्षात येत असतील. डिसिजन मेकिंगच्या वरून जरी बघितलं की वास्तव जीवनाशी जोडलेले प्रश्न असतात तो अधिकारी असतो एक कलेक्टर बनतोय. आलं का लक्षात? सगळा जिल्हा त्याच्या तो डीम असतो त्याच्यामधला. ओके, सगळा जिल्हा त्याच्या हातामध्ये असतो, निर्णय घेण्याची क्षमता त्याची असते म्हणून वास्तव जीवनाशी तो जोडलेला असतो हे लक्षात ठेवा. असे ते प्रश्न असतात आणि त्याची जे युपीएससी इथिक्स स्टाईल जे आहे ते डेप्थ मध्ये असतात. म्हणजेच याचा अर्थ एकंदरीत हे सुद्धा आपल्याला काय असते राज्यसेवेपेक्षा डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन आहे हे थोडे वरचढ आपल्याला दिसतात. आता त्याचीच तुलना जर आपण कशामध्ये केली तर एमपीएससी सोबत केली म्हणजे राज्यसेवेसोबत जर आपण याची तुलना केली तर हे कमी प्रमाणात किंवा साधे निर्णय आधारित प्रश्न असतात. या पद्धतीने हे जे चारही आपले जे पॉइंट आहे म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, आकलन क्षमता आणि त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग ओके म्हणजे निर्णय क्षमता च्या तुलनेमध्ये आपल्याला राज्यसेवेपेक्षा युपीएससी चे प्रश्न आहे ते सर्वात जास्त कठीण दिसते. यावरून तर तुम्ही समजलेच असतील की बाबा राज्यसेवेपेक्षा सीसॅटचा जो पगडा आहे तो कशाचा भारी आहे तर युपीएससीचा. हा तर एक पॉइंट क्लिअर झाला यात नो डाऊट. चला दुसऱ्याकडे येऊ आपण. इथे समजून घ्या बघा आता याच्यामध्ये काय काय बदल असतील आणि कोणता अभ्यासक्रम आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आता सर्वात प्रथम लक्षात घ्या की वेळ आणि दडपण. बरोबर आहे, म्हणजे टाइम आपण काय म्हणतो प्रेशर. आता युपीएससीचा पेपर सोडवताना आणि राज्यसेवेचा पेपर सोडवताना दोघांमध्ये काय तफावत आहे त्याची पण तुलना मी इथं केलेली आहे ते समजून घ्या. आता जेव्हा तुम्ही युपीएससीचा पेपर म्हणजे युपीएससीचा जे सीसॅट आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला वेळ कमी पडतो कारण प्रश्न विचारपूर्वक सोडवावे लागतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग त्याच्याच तुलनेमध्ये जर आपण एमपीएससी सीसॅटचा उल्लेख केला तर इथं वेळ पुरतो कारण इथं अनेक विद्यार्थी पूर्ण पेपर सोडवू शकतात. याचाच अर्थ मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे कारण इथे जो आहे इथे जे प्रश्न विचारले जाते ते क्लिष्ट स्वरूपाचे युपीएससी ला प्रश्न विचारले जातात. त्याची जी लेवल आहे ते हार्ड असतात ऍज टू कंपॅरिझन आपल्या एमपीएससी पेक्षा. म्हणून आपण असं म्हणू शकतो की जेव्हा राज्यसेवेचा पूर्ण पेपर सोडवतात तेव्हा त्यांना वेळ कमी लागतो मात्र युपीएससी ला जेव्हा ते पेपर सीसॅट हा पेपर सोडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना वेळ पुरत नाही. आलं का लक्षात? ह्या दोघांमधल्या तफावत आहे. त्याच्यानंतर आता याचा अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस काय असतील तर ते सिलेबस थोडं आपण जाणून घेऊया. दोघांचा सिलेबस कसा असतो बघा जवळपास सारखाच आहे. हे मी तुम्हाला का सांगतोय हे समजून घ्या. तुम्ही जर प्रॉपर राज्यसेवेची काही मुलं म्हणतात की सर मला राज्यसेवेची तयारी करायची आहे. बाळा आता राज्यसेवा ही सुद्धा युपीएससी सारखी झालेली आहे हे नीट समजून घ्या. त्याच्यामुळे तुम्ही युपीएससीची जर काठिण्य पातळीची जर प्रॉपर तयारी करून राहिली असेल तर तुम्हाला राज्यसेवा आता ही काय होणार सोपी वाटायला लागणार. मग तुम्ही
एका वर्षामध्ये आपण जसं राज्यसेवेची एक्झाम देत होतो, आता तुम्ही सोबतच UPSC ची सुद्धा एक्झाम तुम्ही द्याल. या कारणामुळे काय होईल, की तुमचा अभ्यास चांगला होईल आणि वन टाइम मध्ये तुम्ही एकाच पोस्टसाठी म्हणजे तुम्ही एका पोस्टसाठी म्हणण्यापेक्षा तुम्ही अधिकाऱ्याची 2 तयारी पद्धतीने तयारी करू शकता. ठीक आहे. एकाच अभ्यासक्रमातून 2 याची, एक UPSC आणि एक राज्यसेवा. आता ही सर्व जे प्रोसिजर आहे ही टेक्स्टबुकनं आता सुरू केलेली आहे. ओके. मग यामध्ये तुम्हाला बघा काय काय याचा सिलेबस बघा मी तुम्हाला एकंदरीत सांगतोय. सिलेबस काय असू शकते? दोघांचाही सिलेबस जवळपास मुलांनो सारखाच आहे. पण म्हटलंय मी नीट लक्षात ठेवा. आता तुम्हाला म्हटलं सर कसा? कसा म्हणजेच पण मध्ये डॅश सोडून दिलेला आहे. त्यात पहिले बघा UPSC मध्ये बाळांनो प्रश्नाचे जे ऍप्लिकेशन असतात ते कन्सेप्ट आणि क्लॅरिटी असतात. हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं आहे. UPSC मध्ये प्रश्नाचे जे काही ऍप्लिकेशन्स आहे ते कन्सेप्च्युअल आणि क्लॅरिटी वाले तपासले जातात. त्याच्या तुलनेमध्ये MPSC मध्ये प्रश्न थेट फॉर्म्युला बेस असतात किंवा ते सरावावर आधारित आपले असतात. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये क्लॅरिटी दिली अशी दिली असतात की कन्सेप्च्युअल असतात आणि ते ऍप्लिकेशन्स असतात. म्हणजेच तुम्हाला प्रश्नाच्या दोन्ही याच्यामध्ये सिलेबसमध्ये थोडाफार तफावत जर दिसला असला पण त्याची जी काय म्हणतो दाहकता म्हणतो आपण ती UPSC ची जास्त आहे. ठीक आहे. हे झालं यामध्ये. नंतर पास होण्यासाठी आपल्याला काय आवश्यक रणनीती करावी लागेल हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला MPSC आणि UPSC जर तुम्हाला पास व्हायचं असेल किंवा तुम्हाला तुमचा स्कोर चांगला आणायचा असेल तर त्याच्यासाठी तुमची रणनीती काय असल्या पाहिजे. तर रणनीती समजून घ्या बाळांनो. याच्यात सगळ्यात महत्वाची रणनीती काय आहे, की UPSC CSAT मध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लॅरिटी प्लस लॉजिकल रिझनिंग प्रॅक्टिस आणि प्लस इंग्लिश कॉम्प्रेशन वर तुम्हाला जास्त जोर द्यावा लागतोय. हे लक्षात ठेवा. काय काय सांगितलं मी? कन्सेप्ट क्लॅरिटी सोबत लॉजिकल रिझनिंग आणि त्याच्यानंतर रिझनिंग प्रॅक्टिस आणि प्लस इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन वर जे आहे ते सर्वात जास्त तुम्हाला भर द्यावं लागतं. त्याच्या तुलनेमध्ये MPSC CSAT मध्ये काय असतो बघा, थोडी तुमची स्पीड त्याच्यानंतर अॅक्युरसी आणि शॉर्ट ट्रिक्सचा जरी तुम्ही वापर केला आणि सोबत मराठी कॉम्प्रिहेन्शन वर तुम्ही जास्त लक्ष घातलं तरीही तुमचा स्कोर देखील मी याच्या आधी तुम्हाला सांगितलेलं आहे. मराठीचे राज्यसेवेमध्ये आपले 9 पॅसेज असतात तर इंग्लिशचा एकच पॅसेज असतो. त्याच्यामुळे तुम्हाला याच्या तुलनेमध्ये आपल्याला काय करता येईल राज्यसेवा ही सोयीस्कर जातील. दोघांचं पण मी तुम्हाला प्रॉपरली अनालिसिस करून दिलेलं आहे. हे तुमच्या लक्षात येत असतील. त्याच्यानंतर याच्यावरून एकच आपला काय निष्कर्ष निघते हा सर्वात महत्वाचा आहे. यावरून एकच निष्कर्ष असा निघतो तो म्हणजे काय बघा UPSC CSAT ही कन्सेप्च्युअल ट्रिकी आणि अनालिटिकल आहे. तर MPSC CSAT बाळांनो प्रॅक्टिस प्लस ओरिएंटेड प्लस त्याला आपण काय म्हणू शकतो स्ट्रॅटेजी फॉरवर्ड आहे. मग हे जर असे प्रश्न तुम्हाला एक्झॅक्ट सोडवता आले असेल तर तुम्ही जर या पद्धतीने त्याची तयारी करत असाल तर तुम्हाला याचा विचार करावा लागेल. ठीक आहे. सो मी तुम्हाला सर्व बाबतीत एक बेसिक आणि कन्सेप्च्युअल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला यामध्ये दिलेली आहे की जर आता आपण UPSC प्लस राज्यसेवेची जर तयारी करत असेल तर दोघांच्या CSAT या विषयामध्ये काय तफावत आहे. आता हे तर नक्कीच समजलं असेल की UPSC आणि CSAT या दोन्ही मध्ये काठिण्य पातळी जर सर्वात जास्त कशाची असेल तर आय होप सो की तुमच्या लक्षात आलं असेल बघा की कोणत्या याची असेल तर UPSC ची काठिण्य पातळी ऍज टू कंपॅरिझन राज्यसेवेपेक्षा जास्त आहे. पण त्याच्यामध्ये कोणता बदल तुम्हाला सांगितला तर त्याच्यामध्ये मी सर्व जे बदल्स आहेत ते तुम्हाला सांगितले. थोडे फार बदल आहे. त्याच्यात एवढे मोठे बदल नाहीये. पण अभ्यासक्रम त्याचा सिलेबस मी तुम्हाला सांगितला. सिलेबस जवळपास दोघांचा सारखाच आहे. फक्त CSAT मध्ये जी विचारण्याची पद्धत आहे कॉम्प्रिहेन्शन जे आपण म्हणतोय ते यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला राज्यसेवेमध्ये मराठी पॅसेज हे सोपे असतात तर UPSC मध्ये एकंदरीत आपण जर इंग्लिश पॅसेज म्हणजे उतारे पॅसेज म्हणण्यापेक्षा पर्याय उतारे म्हणू आपण हे क्लिष्ट स्वरूपाचे असतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे थोडंफार कठीण जातील. दुसरी महत्वाची गणित आणि बुद्धिमत्ताच्या बाबतीमध्ये मी सांगितलंय. गणित आणि बुद्धिमत्ता बाबतीमध्ये जर मराठी हा आपला गणित हा विषय पकडला तर त्याच्यामध्ये लॉजिकल असतात ते डेप्थ मध्ये असतात. तर स्टेट लेवलचं जे आपलं राज्यसेवा आहे तर हे डेप्थ लेवलचं नसते. याच्यामध्ये एवढं डेप्थ लेवल नसल्या कारणामुळे पोरांना आपलं राज्यसेवा मधलं जे CSAT आहे ते सोपी जातात. तर आपलं UPSC मधलं CSAT आहे ते कठीण जाते. ठीक आहे. आय होप सो की माझी ही इन्फॉर्मेशन तुम्हा सर्वांना व्यवस्थित कळली असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये या विषयावर मला माहिती सांगा की सर मी नेक्स्ट लेक्चर कशावर बनवलं पाहिजे असेल. ठीक आहे. तर तुम्ही नक्की मला सजेस्ट करा. थँक्यू.